भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यांची 2570वी जयंती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न करण्यात आली। शहरातील बहुसंख्य उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते। प्रथम तथागत भगवान बुद्ध यांची पूजा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर एम भरणे व प्रमुख अतिथी सुरेश शिवराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील भंते संघमित्र यांनी घेतले। या प्रसंगी धम्मध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। बुद्ध जयंती निमित्त प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी बाबासाहेब धबाले, सुनील पवार, अशोक कांबळे, डी.आय. खेडकर, विश्वनाथ झोडपे, एन.के. पैठणे, डी.के. रुंपे, विश्वनाथ वाघमारे, भारत देवरे, एस.एस. साळवे, एम बरे, डी.आर. मगरे, आनंदा भेरजे, वामनराव खराटे, के.जी. लजडे, डी.एस. खरात, शिवाजी वावळे, देविदास वाकळे, के.के. बलखंडे, विश्वनाथ गोबाडे, राजू जाधव, ॲडव्होकेट धनराज सोनकांबळे, भारत खाडे, डॉक्टर संजू पाईकराव यांच्यासह शहरातील असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम शुभगत यांनी केले तर आभार प्रदर्शन दशरथ गायकवाड यांनी मानले। विश्वाला शांतीचा संदेश देणारे, विश्वाला समतेच्या तत्वात बांधणारे आणि सर्वांचं दुःखमुक्त करणारे अशा एका महामानवांची तथागत भगवान बुद्धाची जयंती करत असताना आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला आहात, त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। आणि दुःखमुक्तीच्या मार्गाने आणि आपण सदाचाराच्या मार्गाने चालावं, आपल्याला जीवनामध्ये निब्बाण पद प्राप्त व्हावं एवढीच नम्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आपण बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। माझे 2 शब्द संपवतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।